नमस्कार, मी देविता लांडगे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महानगरपालिकेच्या वतीने गुंठेवारी नियमित करून घ्या, अन्यथा कार्यवाही करू, अशा प्रचारामुळे सातारा देवळाई भागातील नागरिक भयभीत. अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या शिष्टमंडळाने दिले मनपा आयुक्तांना निवेदन. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी भर दुपारी कडकत्या उन्हात कार्यक्रम घेतल्याने महिलेला भोवळ येऊन ती बेशुद्ध. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कर्ज वाटप कार्यक्रमात उन्हाचा पारा चढल्याने आता सविस्तर बातम्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कर्ज वाटप कार्यक्रमात उन्हाचा पारा चढल्याने महिलेला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाल्याची घटना घडली. भर दुपारी कडकत्या उन्हात कार्यक्रम घेतल्याने अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड त्यांच्या कर्ज वाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी सकाळी सांस्कृतिक मैदानावर करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला भाजपच्या वतीने लाभार्थ्यांना कर्ज आणि शासकीय लाभ देण्याचे आमिष दाखवून बोलवण्यात आले होते. त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सांस्कृतिक मंडळ या मैदानावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत स्वानिधी संमेलन झाले आहे. सदर संमेलनाला उशीर झाल्याने कार्यक्रम भर दुपारी सुरू असताना उन्हाचा पारा चढल्याने एका महिलेला भोवळ आली आणि ती जागेवर बेशुद्ध झाली. यावर तेथील अन्य नागरिकांनी तिला उचलून मैदानालगत असलेल्या रुग्णवाहिकेत टाकून दवाखान्यात हलवले. या कार्यक्रमादरम्यान काही तासापासून लाभार्थी महिला बसून होत्या. एका महिलेला अचानक चक्कर आल्याने ती जागेवरती कोसळली. मात्र सोबतच्या नागरिकांनी तत्काळ त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र आयोजकांनी सदर बाब किरकोळ असल्याचे भासवत कार्यक्रम मात्र सुरूच ठेवला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने लाभांच्या वाटपाचे कार्यक्रम विविध ठिकाणी नियमित सुरू आहेत. मात्र ह्या सगळ्या धामधुमीत भाजप पक्षाकडून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या वतीने गुंठेवारी नियमित करा, अन्यथा अनधिकृत बांधकाम म्हणून कार्यवाही करू असे आवाहन केले जात असल्याने स्थानिक नागरिक भयभीत होऊन स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाने मनपा प्रशासक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या वतीने सातारा देवळाई भागातील नागरिकांनी बुधवारी महानगरपालिकेत येऊन मनपा प्रशासक यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले आणि प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे मागण्या सादर केल्या की गुंठेवारी कायदा आम्हाला लागू होत नसताना महानगरपालिकेच्या वतीने सातारा देवळाई परिसरात मनपाच्या वतीने प्रसार माध्यमाद्वारे प्रचार केला जात आहे की गुंठेवारी नियमित करून कायद्याअंतर्गत सर्व मालमत्ता नियमित करा, अन्यथा अनधिकृत बांधकाम म्हणून ती बांधकाम पाडण्यात येईल. अशा प्रकारच्या कारवायांच्या इशारामुळे स्थानिक भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे अशी कारवाई त्वरित थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या व सातारा देवळाई परिसरातील नागरिकांनी बुधवारी मनपात आले असता त्यांनी प्रशासक जी श्रीकांत यांची भेट घेण्यासाठी सभागृहाबाहेर थांबले होते. तेव्हा प्रशासक यांना एका कार्यक्रमासाठी बाहेर जावं लागणार असल्याने त्यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन निवेदन स्वीकारले आणि याबाबत सर्व कागदपत्राची तपासणी करून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे रवींद्र पिंगलीकर, सविता कुलकर्णी, यचन झांबरे, नामदेव पवार, राजू दयाडे, मनोज पाटील, एस.के. बिल्पे, लक्ष्मण शिंदे, उल्हास भोसले, अनिल पाटील, राजपूत आदींसह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती. सातारा देवळाई परिसरातील सर्व नागरिक गेल्या 20-30 वर्षापासून येथे राहत असून शासनाचे व ग्रामपंचायत याचे सर्व कर व परवानगी नियम प्रक्रिया राबवून घर बांधली आहेत. नंतर हा भाग मनपात समावेश झालेल्यानंतर ही मनपाचा मालमत्ता कर भरत आहेत. परंतु मनपाने आता गुंठेवारी कायदा अंतर्गत नियमित करा, नाहीतर कारवाई करू असा तगादा लावला असल्याने परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत असे शिष्टमंडळाने सांगितले आहे. याशिवाय सदर गुंठेवारी कायदा आम्हाला लागू करू नये अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
जसजसे निवडणुकांचे वारे वाहू लागले तसतसे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। याचाच एक भाग म्हणून चिकलठाणा परिसरात जातीय तणाव निर्माण झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत वातावरण शांत केले। शहरातील चिकलठाणा परिसरात मंगळवारी संध्याकाळी 2 गटात मंदिरातील धार्मिक कारणांवरून वाद झाला। या वादाचे रूपांतर काही वेळातच तणावात झाले। त्यामुळे अखेर पोलीस व दंगा काबू पथकाने नागरिकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली। चिकलठाण्यातील कामगार कॉलनीत हनुमानाचे मंदिर आहे। तेथेच अन्य धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे। हनुमान मंदिरात दररोज 7:45 वाजेच्या सुमारास आरती केली जाते। 12 मार्चलाही भाविक आरतीसाठी गेले। आरती सुरू असतानाच दुसऱ्या गटाचे जवळपास 50 ते 60 लोक तेथे गेले। ही आमच्या प्रार्थनेची वेळ आहे असे म्हणत वाद सुरू झाला। त्यानंतर अरेरावीची भाषा सुरू झाली। त्यामुळे वाद वाढला आणि प्रकरण मारामारीपर्यंत गेले। ही माहिती परिसरातील नागरिकांना कळाल्यावर दोन्ही बाजूंचा जमाव एकत्र आला। MIDC सिडको पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर लगेचच उपायुक्त नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक आत्माराम घुगे, सहाय्यक उपनिरीक्षक विष्णू मुंडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा त्या भागात दाखल झाला। त्यांनी दोन्ही गटांची समजूत काढली। त्यानंतर प्रकरण निवळले। दरम्यान रात्री 10 वाजेपर्यंत जमाव पोलीस ठाण्यात जमला। सुमारे 200 ते 300 लोक पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। जसजसे निवडणुकांचे वारे वाहू लागले तसतशी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू लागत असल्याचे चित्र चिकलठाणा परिसरात पाहावयास मिळाले। निवडणुका जरी असल्या तरी आपसात वाद करून शहराचे वातावरण गढूळ करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। आज चिकलठाणा परिसरमध्ये मिनी घाटी समोर 2 गटामध्ये छोटासा मतभेद झाला होता व्हॉल्यूमचे बद्दल, आणि त्या मतभेद झाल्यानंतर पोलीस तत्काळ तिथे पोहोचली होती आणि त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे। आणि मी आहे स्पॉटवर, DCP क्राईमसुद्धा स्पॉटवर आहे, आमची RCP स्पॉटवर आहे। सध्या पूर्णपणे परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। सगळे नागरिकांना मी आवाहन करतो, कोणत्याही सोशल मीडियाची पोस्टवर विश्वास ठेवू नका। परिस्थिती सगळी कंट्रोलमध्ये आहे। आमची पोलीस फोर्सनी लगेच येऊन इथे सिच्युएशन कंट्रोलमध्ये घेतलेली आहे। आणि मी सगळे लोकांना सांगतो, जे लोक दोन्ही गटामध्ये इन्वॉल्व होते, त्यांनी हे क्राईम केलेलं आहे, त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार। दोन समाजामध्ये किरकोळ वादावरून हे जे अतिउत्साही जे तरुण आहे त्यांनी ते वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु वेळेत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार तसेच वेळेत मदत घेऊन आपण ते सर्व कंट्रोलमध्ये केलेलं आहे। सर्व दोन्ही समाजाच्या धर्माच्या लोकांना समजून सांगितलेलं आहे आणि पुढे शांततेचं आवाहन केलेलं आहे। आणि कोणी असं आपणवरती विश्वास ठेवू नये आणि कायदेशीर प्रक्रिया चालू आहे। जे कोणाला काही तक्रार असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्यांची तक्रार नोंदवावी, या प्रकारे सुद्धा आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे। आणि कुठल्या प्रकारचं वातावरण बिघडेल असे वक्तव्य करू नयेत किंवा असे आपल्या कुठल्याही कृती करू नयेत, हे आमच्या पोलिसांतर्फे माननीय आयुक्तांतर्फे हे सर्वांचं आव्हान आहे। आता आडमार्गाने सरकारने सहकार संस्थांसंदर्भातील अध्यादेश आणून सहकारने चळवळ मोडीत काढण्याचा डाव आखला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत हा अध्यादेश सरकारने त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे। दादा, सहकार विभागाने एक आदेश काढलेला आहे की बँकेच्या अध्यक्षपदासाठी 2 वर्षापर्यंत अविश्वास जो आहे तो आणता येणार नाही। खरं तर हा कायदा करण्याचा प्रयत्न सरकारने केला होता। सगळ्याच्या सगळ्या सहकारी संस्था यांच्यावर अविश्वासाची जी मुदत 6 महिन्याची त्याच्याऐवजी 2 वर्ष करावं, परंतु विधिमंडळाच्या अधिवेशनात विधान परिषदेत आम्ही हे विधेयक थांबवलेलं होतं। याच्यावर चर्चेची मागणी केली होती आणि ते विधेयक तसं पाहायला गेलं तर बारगळलं होतं। परंतु आता अधिवेशन संपल्यानंतर सरकारने 6 महिन्याचा एक आदेश फक्त जिल्हा बँकांसाठी काढला। खरं तर सहकाराच्या सगळ्या संस्था एकमेकांना परस्पर पूरक असतात। विविध कार्यकारी सोसायटी, बँका, पतसंस्था एकमेकांवर अवलंबून असतात। असं असताना सहकार बँकेसाठी हा वेगळा कायदा हा एकाधिकारशाहीला निमंत्रण देणार आहे। एखाद्या व्यक्तीची एकाधिकारशाही त्याच्यावर निर्माण होऊ शकते, त्याच्यावर नियंत्रण राहू शकत नाही। या संस्थेचा मिसयूज हा व्यक्ती करू शकतो। म्हणून खऱ्या अर्थानं सहकार सर्वांसाठी, एका व्यक्तीसाठी नाही सहकार। मग एका व्यक्तीला संरक्षण देणारा हा कायदा और तो कोणत्या तरी व्यक्तींसाठी जर होत असेल तर त्याचा विरोध आम्ही करू। निश्चित न्यायालयात सुद्धा आव्हान देण्याचा प्रयत्न करू। खुलताबाद येथे पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ।
आज खुलताबाद जुना बस स्टँड येथे उपवास सोडण्यासाठी लागणाऱ्या फळं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. रंगरंगोटी सजावट करून मशिदींना सजवण्यात आले आहे. त्यामुळे रमजानच्या महिन्याची वातावरण निर्मिती झाल्याचे दिसू लागले आहे. खुलताबाद मुस्लिम बांधवात सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजानला मंगळवारपासून सुरुवात झाली. रमजान महिन्याचा पहिला उपवास खुलताबाद शहरातील सर्व मशिदींमधून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सोडण्यात आला. त्यावेळी मुस्लिम बांधवांनी विविध खाद्यपदार्थांचे सेवन केले. मुस्लिम समाजात सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजानला मंगळवारपासून सुरुवात झाली. रमजान महिन्याचा पहिला उपवास खुलताबाद शहरातील सर्व मशिदींमधून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सोडण्यात आला. त्यावेळी मुस्लिम बांधवांनी विविध खाद्यपदार्थांचे सेवन केले. इफ्तारी सामूहिक दुआ पठण करून मुस्लिम बांधवांनी उपवास सोडले. त्यानंतर शहरातील खुलताबाद शहराच्या विविध भागातील मशिदींबाहेर विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाल्याने शहरातील सर्व मशिदींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंगरंगोटी सजावट करून मशिदींना सजविण्यात आले आहे. त्यामुळे रमजानच्या महिन्याची वातावरण निर्मिती झाल्याचे दिसू लागले आहे. रमजानच्या महिन्यात उष्यकालापासून ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता कडक रोजे धरले जातात. या काळात नमाजाला महत्त्व असल्याने आगामी 30 दिवस मोठ्या संख्येने सामूहिक नमाज पठणही मशिदींमध्ये होणार आहे. रात्रीच्या पढण्यात येणाऱ्या नमाजाला तारावीह असे म्हणतात. ही विशेष नमाज म्हणून संबोधली जाते, अशी माहिती हाफिज तौसिफ यांनी दिली. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर.
kind. It has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना है तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन.
पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणासाठी आणखी एका युवकाने आत्महत्या केल्याची बाब पुढे आली आहे. बजाजनगर येथील एका युवकाने कायगाव नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने व्हॉट्सअप मेसेज लिहून आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच असून सरकार हे सत्र रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी अनेकांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असणारे आत्महत्येचे सत्र अद्याप थांबले नाही. मराठा आरक्षणासाठी आणखी एका युवकाने आत्महत्या केल्याची बाब पुढे आली आहे. बजाजनगर येथील एका युवकाने कायगाव नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हॉट्सअप मेसेज लिहिला असून त्यात समाजासाठी एक जीव माझा पण असे लिहून त्याच्या आई वडील आणि भावाला उद्देशून भावनिक आवाहन केले आहे. आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करतोय असे म्हटले आहे. तर त्याच्या नातेवाईकांनी आणि पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच कायगाव परिसर गाठला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. तेव्हापासून त्याचा मृतदेह पाण्यात शोधण्याची आणि पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया दिवसभर सुरू होती. मराठा आरक्षणासाठी आणखी एका युवकाने आत्महत्या केल्याची बाब पुढे आली. बजाजनगर येथील या युवकाने कायगाव नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली असल्याने परिसरात शोककळा पसरली होती. नगर परिषद वैजापूर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व महिलांसाठी आजच्या दिवशी मतदान जनजागृती करण्यात आली. नगर परिषद वैजापूर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी व मुख्याधिकारी भागवत बिघोत नगर परिषद वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व महिलांसाठी आजच्या दिवशी मतदान जनजागृती करण्यात आली. चला मतदान करूया, उज्ज्वल भविष्य घडवूया याचा संकल्प करून सर्व महिलांनी नारा दिला व येणाऱ्या निवडणुकीत सर्व महिलांनी मतदान करून देश सक्षम करण्याचा प्रयत्न करूया अशी शपथ सर्व महिलांनी घेतली. या कार्यक्रमासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी महिलांना मतदान जागृतीबद्दल मार्गदर्शन केले. जागतिक महिला दिनानिमित्त यशदाचे शरद पाठोडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन समुदाय संघटक दिवाकर त्रिभुवन, सूर्यकांत काकडे, अमीन पठाण यांनी केले. तसेच सोनचिरया उपजीविका केंद्र वैजापूरच्या अध्यक्षा चित्रा थोरात, सचिव जयश्री सोनवणे, कोषाध्यक्ष ललिता देशमुख उपस्थित होत्या व शहरातील सर्व महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन वैशाली माथाडे यांनी केले. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी ललित काथवटे, वैजापूर. मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. मतदानाचा हक्क बजावून प्रत्येक भारतीय नागरिकाने साजरा करावा. मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी महिलांचा महत्त्वपूर्ण सहभाग असून त्यांनी मतदार जनजागृतीत पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी, महिला पत्रकार यांचा सन्मान व मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हा अधिकारी अर्चना खेतमाळीस, सुचिता शिंदे, नीलम बाफना, श्रीमती मुथा, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यासह विविध विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की भारताची लोकशाही प्रगल्भ आहे. लोकशाहीचे महत्त्व टिकविण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. मतदाराने आपले कर्तव्य व जबाबदारीपासून दूर जाऊ नये. मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन स्वामी यांनी केले. ते म्हणाले की मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिला मतदार, लहान मुलांची काळजी घेण्यासाठी मतदार सहायता केंद्र याची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. महिला सक्षम आहेत. वेदकालापासूनच महिला थोर आहेत. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, गार्गी, मैत्रेयी या अतिशय विद्वान महिलांनी आपला वारसा समृद्ध केला आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचाराचा वारसा घेऊन अनेक महिला विविध क्षेत्रात काम करीत आहेत. महिला सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण असतात. कठीण परिस्थितीत धैर्याने सामोरे कसे जावे याबाबत त्यांच्यात क्षमता विकसित झालेल्या असतात. मतदानाचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला जावा असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक अर्चना खेतमाळीस यांनी तर सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले.
जिल्हा अधिकारी स्वामी यांनी निवडणूक आयोगाने मतदारांसाठी तयार केलेली शपथ उपस्थित सर्व महिलांना दिली. मला निश्चितपणे विश्वास आहे की आपण सर्वजण या मतदार जागृती अभियानामध्ये निश्चितपणे सहभागी घ्याल आणि येणाऱ्या मतदानाच्या दिवसापर्यंत आपापल्या परीनं आपल्या कार्यालयात, आपल्या गल्लीत, आपल्या मोहल्ल्यात, आपल्या सोसायटीत किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यासाठी चालत बोलत, चालता बोलता, गप्पा मारताना, आपल्या मेसेजच्या माध्यमातून फक्त मतदार जनजागृती करताना फक्त मतदान करा एवढंच सांगायचंय. आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यानिमित्त पूर्वतयारी म्हणून औरंगाबाद लोकसभा निवडणूक शिवसेना प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, वैजयंती खैरे यांच्या शुभ हस्ते सावरकर चौक, समर्थनगर येथे विधिवत पूजन झाले. औरंगाबाद लोकसभा निवडणूक शिवसेना प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन संपन्न. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजन संपन्न झाले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, लोकसभा समन्वयक प्रदीप खोपडे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हा प्रमुख किशनचंद तनवाणी, आमदार उदयसिंग राजपूत, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सहसंपर्क प्रमुख माजी महापौर त्रिंबक तुपे, कला ओझा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस प्रभाकर मते पाटील, ॲडव्होकेट आशुतोष डंक, युवा सेना उपसचिव ऋषिकेश खैरे, सहसचिव धर्मराज दानवे, चिटणीस किरण तुपे, मिथुन व्यास, कॉलेज कक्ष अधिकारी अभिजित थोरात, उपजिल्हा समन्वयक आदित्य दहिवाल, शहर अधिकारी अजय चोपडे, उपजिल्हा प्रमुख जयवंत उर्फ बंडू ओक, अनिल पोलकर, आनंद तांदूळवाडीकर, रतनकुमार साबळे, संतोष जेजूरकर, राजेंद्र राठोड, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हा संघटक अंजली मांडवकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महानगरपालिकेच्या वतीने गुंठेवारी नियमित करून घ्या, अन्यथा कार्यवाही करू, अशा प्रचारामुळे सातारा देवळाई भागातील नागरिक भयभीत. अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या शिष्टमंडळाने दिले मनपा आयुक्तांना निवेदन. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी भर दुपारी कडकत्या उन्हात कार्यक्रम घेतल्याने महिलेला भोवळ येऊन ती बेशुद्ध. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.